कबूलवाली वाइब्स देते ना. हो सॉरी. नमस्कार, मी आहे शिरीन आणि तुमचं खूप स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. जवळजवळ 4 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की गजरा कसा गुंफावा, पण आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे गजरा कसा माळावा. आता श्रावण येतोय, त्यानंतर गणपती, नवरात्र, दिवाळी आणि सगळे सणवार आता येणार आहेत आणि त्यासाठी आपण तयार तर होणार. आणि गजरा इज मस्ट. मला तर बेसिकली गजरा खूप आवडतो, त्यामुळे प्रत्येक सणाला गजरा तर मी तरी घालते. तर या व्हिडिओमध्ये बेसिकली मी मिडल पार्टिशनमधून आपण ज्या हेअरस्टाईल्स करतो त्या दाखवणार आहे. तर सुरू करूयात. ज्यावेळेस आता आपण थोडासा हा मधून भाग पाडला आहे, त्यानंतर काय करायचं की छोटे छोटे पार्टिशन करत जायचे आपल्या केसांचे आणि त्याला फक्त पिळा देत जायचं. ओके, छोटंसं घेतलं त्यानंतर फक्त त्याला मागे पिळा द्यायचं. सेम पिळा देत राहायचा. पिळा देत राहायचं. ओके, हे अशा प्रकारे. आणि त्यानंतर त्याला सेक्युअर करायचं एका पिनने, बॉबी किंवा टिकटॉक पिन, आपण काही वापरू शकतो. त्याला आपण पाहिजे तसं लूजिंग करू शकतो. ओके, सेम स्टेप रिपीट करायची अपडेट. पण हा, ज्या मुलींचे केस स्ट्रेट असतात ना त्या मुलींसाठी फक्त इतकं जरी केलं ना तरी छान वाटतं. म्हणजे फक्त तुम्ही केसांना फक्त पिळा द्या आणि मागे सेक्युअर करा. इट लुक्स गुड. म्हणजे हे छान दिसतं ज्यांचे केस स्ट्रेट आहेत. पण मला नॉर्मली ह्या साईडला जर म्हणजे इकडून जर हे जास्त केस दिसले ना तर ते नाही आवडत. तर मी त्याच्यासाठी काय करते, हा बो वापरते. ओके, छोटासा. तर मी काय करते, इकडून थोडंसं, त्यानंतर इकडून असे दोन केसांचे हेअरस्टाईल्स घेते आणि त्यानंतर त्याला सिक्युअर करते त्याच्या. तर ही झाली पहिली हेअरस्टाईल तयार. आता पहिल्या प्रकारे गजरा माळण्यासाठी मी नॉर्मल आपले गजरे घेतले आहेत आणि ते टिकटॉक पिनने केसांमध्ये माळायचे. ओके, हा आहे पहिला प्रकार गजरा माळण्याचा. आता दुसऱ्या हेअरस्टाईलसाठी हा जो गजरा आहे आपण हा दुहेरी घ्यायचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला कधी कधी जर पातळ असतील गजरे तर तुम्ही त्याला थोडेसे असं फोल्ड करू शकता. ओके, ह्याच्यामुळे काय होतं की गजरा थोडासा दाट वाटतो ज्यावेळेस तो थोडासा विरळ असतो त्यावेळी. ओके, असं. आता याच्या दोन्ही साईडला टिकटॉक पिन्स घेतले आहेत आणि आता हा केसांच्या खालून आपल्याला माळायचं आहे. ओके, त्यासाठी केस आपण एका साईडला घेतले, त्यानंतर एक गजऱ्याची एक बाजू केसांमध्ये फिक्स केली, त्यानंतर केस मागे घेऊन परत खालून गजरा घेतलेला आहे तो दुसऱ्या साईडने फिक्स केला. सिक्युअर करते आपल्या केसांच्या खालून दोन्ही. तर हा समोर असा दिसेल आणि साईडने आता जी थर्ड हेअरस्टाईल आहे ना त्याच्यासाठी मी काय करणार, गजरा घेणार, त्याला दोन्ही साईडने गाठ मारणार आणि त्याच्या साईडने आता हा छोटू गजरा आहे. ओके, अगोदरची हेअरस्टाईल जी आपण केली होती त्याच्यामध्ये आपण केसांच्या खालून गजरा घेतला होता, त्यामुळे पण काय होतं ना खूप केस अडकतात किंवा काही जणांना ते नाही आवडत केस अडकलेले, कारण केस तुटतात वगैरे. मग इन दॅट केस आपण काय करू शकतो की हा सेम हा थोडासा लेनने छोटा गजरा आहे, लांबीला छोटा गजरा आहे आणि आपण हाच गजराला ह्या दोन्ही साईडला पिना असं करून घेतले. आणि सेम आता आपण केसांच्या खालून न घेता केसांच्या वरून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे केसांच्या वरून घेतला आणि त्यानंतर त्याला फक्त आपल्या हेअरस्टाईलला इथे टिकटॉक पिनने सेक्युअर केलं. तर हा जो गजरा आहे
ही एक हेअरस्टाईल होती आणि त्याला आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे हा गजरा घातला. कधी कधी काय होतं की सवाष्ण असतात किंवा आपल्याला आरती ओवाळायची असते, त्यावेळेस आपण खाली बघतो तर त्यावेळी हे केस असे समोर येण्याची शक्यता असते किंवा त्यावेळेस आपण केस मोकळे सोडतो. आता त्यावेळेस आपण काय करू शकतो किंवा ज्यांचे केस खूप लांब आहेत तर सेम गजऱ्याच्या ज्या हेअरस्टाईल्स मी दाखवल्या तो आपण सेम गजरा वापरू शकतो. ज्यांचे केस मीडियम लेंथचे आहेत ते काय करू शकतात, इथे मिडमध्ये एक फक्त बो लावला. ओके, सेम हेअरस्टाईल. आता ह्याला हे करण्यासाठी दोन्हीकडून सेम करण्यासाठी मी काय करते, इकडून दोन्हीकडून ओढते. ओके, आणि आता फक्त ह्याला काय करायचं, मागून सेक्युअर करायचं बोन. ठीक आहे, तर मग त्यांना हे जास्त छान वाटेल. तर मागून खाली बोने सेक्युअर करायचं आणि किंवा आपण इथेच काय करू शकतो की लूज वेणी घालू शकतो, केसांची लूज वेणी घालू शकतो. सेम गजरा मी काय करणार आहे, घालून घेणार आहे. आता आपण पाहणार आहोत बुजरा. ओके, तर आता तोही मिडल पार्टिशन साठी आणि समोर मिडल पार्टिशन घेतलं. आता हे जे समोरचे केस आहेत माथ्यावरचे काय करायचे, फक्त थोडेसे लीड करायचे आणि त्याला टॉपकिनने करून घ्यायचं. आणि आता हे समोरच्या केसांचं सेम जसं आपण केलं होतं तसंच, पण आता इथे काय करावं लागतं, हे थोडेसे केस हे जास्त मागे घ्यावे लागतात कारण आपल्याला गुजरा वरती बांधायचा असतो. आता इथे मात्र काय करायचं, सगळे केस घ्यायचे आणि इथे एक बोन सेक्युअर करायचं. आता हे मागच्या केसांचे 2 भाग करायचे आणि त्यानंतर एका भागाचे परत 2-2 भाग करून ते एकमेकांना पिळा देत खाली एका बोने फिक्स करायचं. असंच दुसऱ्या साईडनेही सेम करायचं. त्याला थोडंसं तुम्ही लूजही करू शकता. आता जे गुजरा आहे त्याला स्वतः गुंडाळायचं आणि हे फिक्स करण्यासाठी आपण वापरणार आहोत युपिन. ओके, आणि तेही असे युपिन वापरायचे त्याचा टोक पूर्ण असायला हवं. जास्त टोचायला नाही पाहिजे. अशा युपिन्स वापरायच्या टू फिक्स दिस बुजरा. ठीक आहे, आता एक साईड आपल्या बोच्या साईडने गुंडाळायची आणि ती युपिनने फिक्स करायची. हा दुसरा तयार होतो. आता ह्याला आपण गजरा लावायचा.
सेम गजरा घेतला, गजरा आहे फक्त वरून फिक्स करायचं. आता समजा कधी कधी काय असतं ना, खूप मोठा गजरा असतो आणि आता तुम्हाला फुल ह्या बुचऱ्याला एकच गजरा घालायचा. आता मी कसे दाखवले होते, मी असे 2 गजरे घेतले होते, ज्याला दुपदरी केलं होतं आणि खालून लावलं होतं टिकटकपीने, वरतून लावलं होतं. पण आता एकच गजरा आहे मोठा आणि तुम्हाला तुमच्या बुचऱ्याला पूर्ण घालायचं. तर काय करायचं अगोदर, जसे माय फेवरेट टिकटॉक पिन, मी अगोदर त्याला टिकटॉक पिननेच सेक्युअर करून घेईन एका ठिकाणी. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी आता हे सगळ्यात खाली किंवा ह्या साईडला सिक्युअर करून घेतलं इकडे. आणि आता हा गजरा बुचऱ्याच्या साईडने गोल गोल गुंडाळायचा आणि तो युपिनने फिक्स करत जायचा. आपण असं करू शकतो, ज्यावेळेस एकच गजरा असतो आणि तो लांब असतो. ठीक आहे, ज्यावेळेस 2 छोटे छोटे गजरे असतात, कारण कधी कधी ते छोटे छोटे गजरे घेतात, ते असतील तर मग तुम्ही त्याची दुपदरी करून एक असं वरतून आणि खालून एक असं फिक्स करू शकता. पण जर एकच मोठा असेल तर आपण युपिनने त्याचं बुचऱ्याला सेट करू शकतो. मी एकदा कोकणस्त मूव्हीमध्ये सोनाली कुलकर्णीचा गजरा पाहिला होता. तर नॉर्मली आपण गजरा कसा खालतून घेतो किंवा वरून घेतो किंवा पूर्ण गोल गजरा घालतो, पण त्यामध्ये मी पाहिलं होतं की तिने एक साईड गजरा घातला होता आणि मी फक्त ते ट्राय केलंय. सो लाईक दिस, म्हणजे एका साईडने तो पण, म्हणजे समजा छोटूसा गजरा असेल आणि तुम्हाला घालायचं असेल, तुम्ही ती स्टाईल पण ट्राय करू शकता ना. जस्ट ओनली वन साईड हा गजरा घालायचा, तो पण छान वाटतो. आता गजरा नसेल तर आपल्याकडे आहेत गुलाब. ठीक आहे, तर आपल्या असे हे गुलाबाचे फुलं असतात. आता ह्याची आपल्याला हेअरस्टाईल करायची, तर त्याच्यासाठी आपण अगोदर काय करायचं की आता युपिन घ्यायची. आता मी अगोदर जशी सांगितली होती की बुचऱ्यासाठी आपण कशी युपिन वापरतो ज्याला टोक नाहीये, पण आता मात्र ही अशी युपिन घ्यायची ज्याला हे टोक आहे. ओके, जेणेकरून ते काय होईल की ते फुलामध्ये व्यवस्थित फुलांमधून बाहेर येईल. तर त्याच्यासाठी आता मी काय करेन, ही युपिन घेतली. ओके, आता हे गुलाबाचं फुल आहे, तर त्याच्या मिडलमधून ह्याचे देठ कापून घ्यायचं आणि मग नंतर काय करायचं, ह्याच्यातून ह्याच्या मिडलमधून ही युपिन जी आहे ती बाहेर काढायची. ओके, ठीक आहे, तर हे असं व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता अशाच प्रकारे मी बाकी आता एका साईडला, किंवा आता जर तुमच्याकडे भरपूर गुलाबाचे फुलं असतील तर फुल पण करू शकता. आता सध्यासाठी मी हे काय करणार आहे, एका साईडलाच करणार आहे. तर हे अशा प्रकारे आपण गुलाबाची पण हेअरस्टाईल करू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यापैकी कुठली हेअरस्टाईल आवडली आणि तुम्ही ह्या सणाला कुठली हेअरस्टाईल करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असाल तर तुमचे खूप खूप आभार आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.